वॉरंटीच्या गाईडलाईनच्या अगेन्स्ट असते. जर समजा तुम्ही गाडी घेताय तर तुमची वॉरंटी ही कंपनी देणार आहे. मारुती कंपनी जर तुमची गाडी मारुतीची आहे तर आम्ही फक्त अप्रुव्हलला पाठवणार आहोत. तर अप्रुव्हल त्याच्यानंतर आल्यानंतर आम्ही फक्त डायग्नोसिस वगैरे करणार की हा पार्ट गेलाय, तो पार्ट टाकण्यासाठी ही आम्हाला अप्रुव्हल लागते. आपण त्या पद्धतीने तुमचे जेवढे पार्ट गेलेले तेवढे पार्ट आम्ही त्यांना पार्ट मागवून ऑर्डर करून डायग्नोस करून सांगितलेले आहे. पार्ट ज्यावेळेस हा चेकिंगसाठी जातो त्यानंतर चेकिंगमध्ये आल्याच्या नंतर त्याचा रिपोर्ट येणार आहे आपल्याला की हा पार्ट वॉरंटीमध्ये होणार आहे की नाही. पहिले का वॉरंटीचा तुम्ही जेव्हा गाडी वॉरंटीमध्ये आहे मग तो वॉरंटीचा जो अप्रुव्हल घेण्याची गरज नाही ना. त्याचा कॉस्ट पण तर लक्षात घ्यावं लागेल ना. तुम्ही यांना सांगितलं का असं तुमची गाडीची वॉरंटी नाही आम्ही असं म्हणलंच नाही. तो मग तुम्ही बिल जे पाठवलेलं आहे 1,35,000 सर ते कसं काय पाठवलं तुम्ही जेव्हा त्यांची गाडीच वॉरंटी मध्ये आहे, अजून 2-3 वर्ष वॉरंटी मध्ये आहे ना. वॉरंटी मध्ये 2027 पर्यंत वॉरंटी. सर 1 महिना सांगितला 3.5 महिन्याला असं त्याचं म्हणणं आहे. मग डायग्नोसिस साठी वेळ लागणार ना सर. ठीक आहे, एक पार्ट नाहीये ना, वेळचा भाग नाही, एक पार्ट नाहीये ना. किती आहे ना ह्या सर्व प्रक्रिया किती वेळ लागतात आणि तुम्ही त्यांना किती वेळ दिलता तर किती वेळ कसं आहे सर, ज्या केसमध्ये डायग्नोसिस वगैरे करण्यासाठी जो वेळ लागतो तो काही निर्धारित असा सांगता येत नाही की मी तुमची 8 दिवसामध्ये गाडी देईल. जर समजा ते इंजिनचं काम असेल, गिअरचं काम असेल, जे प्रॅक्टिकल वर्क आहे ते आम्ही लवकरात लवकर देतो. तुमच्या गिरायकाची समजूत काढण्यासाठी आता त्यांना तुमच्या शोरूमच्या विरोधात कंपनीच्या विरोधात तक्रार आहे, माझे समाधान झालं नाही, मला वेळ लागलं आणि त्यांनी एवढे लाखो रुपये देऊन त्यांना समाधान होत नाही, तर तुम्ही ग्राहकाचं समाधान कसं करतात, यांना समाधान कसं करणार तुम्ही? सर आता आमचे जे सिनियर आहेत त्या सिनियर सरांशी पण बोलले ते, तर त्यांनी पण त्यांच्याकडून वेळ मागितला. आता तेवढा वेळ देऊन आपण सर 1 महिना सांगितला आणि 3.5 महिने झाले. 3.5 महिने मला काय म्हणायचं, तुमचं जे बोलणं आहे, तुम्ही जे एवढं बोलता, तुमचा वेळ लागला म्हणून आहे की तुमची गाडीला वॉरंटी मिळत नाही म्हणून आहे? दोन्ही पण सर, दोन्ही पण कन्सर्न आहे. बरोबर, दोन्ही पण कन्सर्न आहे. आम्हाला वेळ पण एवढा लागेल नकोय. आम्ही जेव्हा नवीन गाडी घेतो का घेतोय, बरोबर आहे की नाही सर? नवीन गाडी आपल्याला ट्रबल नको म्हणून घेतोय ना. एवढे पैसे खर्च करतोय आम्ही, पोटाला चिमटा काढून ते पैसे भरतोय, काहीतरी हप्त्याने गाडी करतोय. इकडे तिकडे आमचा त्या गाडीवरती व्यवसाय आहे. ऍक्च्युअली मी त्याला मेल मध्ये पण मेन्शन केलं की माझं फार या गाडी नसल्यामुळे मला फार आर्थिक नुकसान पण आहे आणि मानसिक त्रास एवढा आहे सर का शेजारी पाजर विचारतात ना, नवीन गाडी घेतली, आमच्या आई वडिलांना बीपीचा त्रास वगैरे आहे, ते विचारतात तर त्यांना पण टेन्शन आहे ना. ते आज उद्याचं काही झालं ते जबाबदार कोण यांना? बरं ठीक आहे ना, 1,35,000 रुपये थोडी अमाऊंट आहे का? हे फक्त चेकलाईट येत नसल्यामुळे आम्ही गाडी ट्राय करून इथपर्यंत आणली होती, बरोबर. त्याच्यानंतर आम्हाला 1 महिन्याने डायग्नोसिस करायला सांगितलं. एक प्रतिष्ठित कंपनी, बरोबर, एक मोठं नाव या कंपनीचं, ते फक्त डायग्नोसिस करण्यात 1 महिना घालतात. ते हे कितपत बरोबर बाबी? 1 महिन्यानंतर मग 2 महिने त्याला पार्ट कलेक्ट करण्यात गेले. सर शोरूम मध्ये घेतलेली गाडी आम्ही चांगल्या कंपनीची, बरोबर, तर लवकरात लवकर सर्व्हिस भेटावं म्हणून घेतली ना. कंपनीने जे तुम्हाला आश्वासन दिलं, तुम्ही गाडी शोरूमला आणली दुरुस्तीसाठी, तर किती वेळ दिला तुम्ही कंपनीला? कंपनीने वेळ आम्हाला सांगितलाच नाही कन्फर्म. फक्त आजचं उद्या आम्ही चक्र घरा मारल्या. आजपर्यंत 3.5 महिने झाले. 3 महिन्यात प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. 15 दिवस त्यांना अप्रूव्ह साठी मागितले. 15 दिवस ते पण गेले. अप्रूव्हल आलं तर डायरेक्टली काय एकच शब्द लिहणार, ओव्हर ट्रेस. आम्ही काय त्याच्यात आता आकडे टाकून ओव्हर ट्रेस केलं. काय म्हणणं आहे तुमचं? कसं ओव्हरट्रेस झालं? एका शब्दात 1,35,000 द्यायचे आम्ही. ओव्हरट्रेस झालं. त्यांनी वेळ मागितलेला आहे. काय नेमकं तुमचं काय? हे बघा, ह्याच्यामध्ये काय माहितीये का, जर कंपनीने जर सांगितलंय की ही जी वॉरंटीमध्ये समजा गाडी आहे तुमची, पण वॉरंटीमध्ये असल्याच्या नंतर आम्ही जे चेक केलंय त्याच्यामध्ये जे निदर्शनास आलंय की जो तुमचा जे मॉड्यूल आहे, जे तुमच्या बॅटरीचे टर्मिनल 2 प्लस किंवा मायनस लावून सेल्फ मारल्यामुळे पण होऊ शकतं. ही गाडी ज्यावेळेस तुमची बंद पडली त्यावेळेस बघायला कोणी दुसरं नसतं किंवा आम्हाला नव्हतं माहित. पण आता हे मला पण नाही माहिती, पण ज्यावेळेस कंपनी सांगते की असं होऊ शकतं, तर या केसमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. तो आम्ही सर गाडीला जेव्हा तुम्ही पार्ट टाकतो नवीन वॉरंटी नसल्याला, मग तुम्ही यांना कळवलं का नाही? नाही, गॅरंटी नाही. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही त्यांना समोरासमोर आहेत, हे त्यांचे भाऊ आहेत, दोघांनाही विचारा, आम्ही त्यांना ते कोऑपरेट केलेलं आहे. मी त्यांना आता सांगतोय की वॉरंटी नाही, अशातला भाग नाहीये. तुमची गाडी वॉरंटी आहे, आताही आहे, 2027 पर्यंत वॉरंटीत आहे तुमची गाडी वॉरंटी नाहीये असं आमचं कुठल्याही पगार ऑटोचा एम्प्लॉय म्हटलेलं नाहीये. एक मिनिट, वॉरंटीचं कसं असतं, वॉरंटीमध्ये कुठले पार्ट येतात आणि कुठले नाहीत येत आणि कुठल्या केसमध्ये. आता जर समजा तुमची गाडी वॉरंटीमध्ये आहे आणि तुम्ही जर एखाद्या खड्ड्यामध्ये गाडी आपटली, माझं म्हणणं तेच आहे, जे पार्ट वॉरंटीमध्ये नाही आहे ना, त्याचे तुम्ही त्यांना सांगितलं का की हे पार्ट बरोबर? नाही, हे जे पार्ट आहेत सर, हे पार्ट वॉरंटी मधलेच आहेत, पण तो कॉज पण लक्षात घ्यावा लागेल ना की तो झाले कशामुळे. सर
हे कॉस्ट ऐकूनच कसं करतात ते. मी काय म्हणतो, गाडीला आम्ही बाहेरून काहीच लावत नाही, काहीच लावलं केलं नाही त्यांनी, फक्त टो करून इकडे इकडे आणली. काहीच हो नाही बरोबर. केलं. आता हे त्यांचं म्हणणं आहे, बरोबर. मलाही त्यांच्या गोष्टीवर विश्वास आहे, मलाही मान्य आहे की त्यांनी ती तो करूनच आणली, पण शेवटी कंपनी आपल्या तोंडी बोलण्यावर तर विश्वास ठेवणार नाही ना सर. मी जो पार्ट तुमच्या गाडीचा आहे तो काढून जो पार्ट पुढे पाठवलाय, त्यांनी तो डायग्नोज करून त्याच्यानंतर तो चेक करून त्यांनी मेल बेस केलाय. असं नाही की तोंडी सांगितलंय मला फोन करून की हा तुम्ही घेऊन जा, ही गाडी काय होणार नाही, असं नाही सांगितलंय ना. त्यांनी हे सांगितलं की आम्ही तुम्हाला कॉन्फरन्स मध्ये आपलं बोलणं झालं, कसं होणार, काय त्यांचं निराकरण एका शब्दाने होऊ शकतंय. जे काही होईल ते आपण कंपनीशी बोलून करू शकतो. मी सर्व्हिस प्रोव्हायडर आहे सर, आणि मी काही मारुती कंपनी नाहीये. मी मारुतीचे अप्रूव्हल घेऊन सर्व्हिस द्यायचा प्रयत्न तुम्हाला 100% करण्याचा प्रयत्न करतो. आणि जे काय होईल नाही 100% प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये पर्सेंटेज वाईज जर काही झालं तर मी त्याच्याशी बोलतो कंपनीशी. आणि हे आता तुम्ही व्यवसायाची गोष्ट करताय, तर ह्यांच्या गाडीला मला वेळ लागत होता डायग्नोसिस करण्यासाठी, आणि तो जर क्रिटिकल काम असल्यामुळे मी काय केलं, त्यांना गाडी वापरायला दिलेली आहे. एक मिनिट सर, एक शॉर्ट मध्ये सांगा, ही जी प्रक्रिया आहे, जे वेळ घेतलेली आहे तुम्ही, त्या वेळेमध्ये काम होणार कधी? आता कुठल्या एक महिना नाही, आता मला सांगा सर, कंपनीकडून आम्ही अप्रूव्हल घेणार आहेत. कारण की काय सर माहितीये का, आम्ही कंपनीला अप्रूव्हल घेणार आहेत. आता मला सांगा, तुम्ही एवढा वेळ दिला, तुम्ही वेळ दिलात, आता मला त्यांच्याकडून अप्रूव्हल येऊ द्यात, आणि तुमच्याकडे पण पर्सनली त्यांचे नंबर आहेत, अप्रूव्हल आलं नाही का आतापर्यंत? अजून अप्रूव्हल आलेलं नाहीये सर. त्यांनी मेल केलाय सर, आणि जो मेल केलाय त्याचा मी जसंच्या तसं यांना मेल मध्ये लिहून दिलेले. मला सांगा, तुम्हालाही माहिती आहे, आता तुम्ही माझ्यापेक्षा प्रतिष्ठित लोक आहात, तुम्हालाही माहित असेल की तोंडाने बोलण्यापेक्षा लिहून दिलेलं असतं. मी त्यांना मेल केलेला आहे. त्याला ओव्हर पॉवर भेटल्यामुळे तो शॉर्ट झालेला आहे. त्याची वॉरंटी कंपनी देत नाही. ऍज पर त्यांना आम्ही त्याला मेल केलेला आहे, ऍज पर कंपनी. बरं ऐका ना, त्यांचं म्हणणं आहे का माझं जे तक्रार होती ते काम करायचं आपल्या आमच्या नियमामध्ये आहे, अटेमध्ये आहे, आम्ही तुम्हाला ते दाखवून देऊ, काही विषय नाही. तुम्ही त्यांना सांगितलं का असा पहिले पार्ट टाकण्याच्या पूर्वी तुम्ही त्यांची गाडी बंद कंडिशन झाली होती, जोपर्यंत आम्ही पूर्ण चेक करणार नाही तुम्हाला कसं करणार. त्यांचे आम्ही 4-5 पार्ट चेक केले, कंपनीला पाठवले, कंपनीने चेक केलं, कंपनीने आम्हाला मेल दिला तो की असाचा विषय झाला. तुम्हाला आम्ही कसं बोलवतो त्यांना? मी बोलू आता ऐका, मी जेव्हा गाडी घेतली, वॉरंटी आपली एक्सटेंड पण करून घेतली, बरोबर. त्याच्यानंतर आता ते म्हणतात ओव्हर स्ट्रेस झाली गाडी. आम्ही पेशंट घेऊन आलो होतो, माझ्याकडे फाईल आहे, तुम्हाला ती फाईल पण देतो. 22 तारखेला आम्ही संध्याकाळी जेव्हा गाडी चालू करतोय त्यावेळी चालूच झाली नाही. आता आम्ही तिथे आकडे टाकून ते ओव्हर स्ट्रेस केले का? बरं, त्यांनी गाडी चेक केली असेल. मी साधा कंपनीचं सोडून दुसरा हॉर्न सुद्धा बदलला नाही गाडीला. 2 ते काय असतात खाली खोकलॅम लावत असतात, ते पण नाही लावले. कशासाठी? फक्त वॉरंटी आपली अवॉइड करू नये म्हणून. मी प्रत्येक शोरूम म्हणजे जेवढे पण सर्व्हिस केल्या सगळे शोरूमला, गाडी जेव्हा बंद पडली ना, मी फक्त शोरूमला. कंपनीत तुम्ही जेव्हा शोरूमला गाडी आणली तर संबंधित अधिकाऱ्याला तुम्ही सगळे तपासल्यानंतरच सांगितलं, तुम्हाला त्यांनी सांगितलं असेल याच्यामध्ये अशा मेंटेनन्स आहे, तुम्हाला सांगितलं तसं? ते सगळं 1 महिना गेला सर प्रॉब्लेम डिटेक्ट करण्यात. एक पार्ट जोडण्यात 2 महिने गेले, म्हणजे असे 3 महिने गेले. परत मला त्यावेळेस सांगितलं नाही त्यांनी काही वॉरंटीत नाही होणार म्हणून. डायरेक्टली मला बिल येत आहे त्याच्यानंतर 1,35,000 आणि 1,35,000 वरून खाली येत आहे लिहून हे पार्ट ओव्हरट्रेस मुळे गेले. आता ओव्हरट्रेस कसं काय जाईल माझ्याकडे गाडी? मी काय केलंय का त्याच्यात? पेशंट असताना मी कशाला खोलणार? माझा धंदा पाणी त्या गाडीवरती मी कशाला खोलणार? आता सर तुमच्या समोर ते बोलले, हे जे आहे ऍज पर कंपनीच्या हिशोबाने त्यांनी चेक केले कंपनीमध्ये, म्हणजे फॅक्टरी चेक झालेले आहे. त्याच्यामुळे आपल्याला काहीच गोष्ट नाही. कंपनीने जो मिळाला तुम्हाला दाखवलं, कंपनी रिक्वेस्ट केली आम्ही. कंपनी ते डायरेक्ट म्हणतात का ओव्हर टेस्ट केलेलं नाही मी, मग कसं काय ते ओव्हर टेस्ट झालं? ते मग तुम्हाला ते सांगतो, मग तो पार्ट वॉरंटी देत नाही. तुम्ही गिरायकाला त्यांना विचारलं का ओव्हर टेस्ट हो साहेब, जोपर्यंत ते क्लिअर होणार नाही आपल्याला, आपण जेव्हा ते पार्ट पाठवले कंपनीला तेव्हा ते क्लिअर झालं आपल्याला. कंपनी आपलं मेल करणार नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही. माहिती का, सर्वसाधारण फॅमिली गाडीचे हप्ते भरून राहिलो, माझे आई वडील आजारी, तुझे त्याला जर का काय झालं, मला सुद्धा काही ट्रेस झाला किंवा काय झालं, मी आमच्या घरच्याला काय झालं, मी या शोरूम समोर येऊन करीन जे काय करायचं ते. आतमध्ये म्हणा काय म्हणा, आता मी इथून निघलो ना हायकोर्टात जाईल, कोर्टात जाईल, कंझ्युमर कोर्टात सुद्धा केस देईल. आता तिथून नाही न्याय भेटला तर शेवटी इथंच डायरेक्ट माझ्या जीवाचं काय करायचं ते करा, त्या गाडीचं काय होईल ते बघू. कोण जबाबदार? हे सगळे जबाबदार पगार या शोरूम आणि मारुती सुझुकी कंपनी हेच राहणार. कारण यांच्या शोरूम मधून गाडी घेतलेली, यांचा शिक्का वॉरंटीचा माझ्या याच्यावरती. मी एक्सटेंड 10,000 रुपये भरून घेतली आणि वॉरंटी भेटा म्हणून मी गाडीत एक्स्ट्रा काही लावलं सुद्धा नाही. आणि आज रोजी एवढं करून सुद्धा मला काय भेटतंय?
बरं, जाधव साहेब जे बोलले आता चर्चा झाली त्याच्यामध्ये तुम्हाला समाधान आहे का? सर ऐका ना, 3.5 महिने गेले, 15 दिवस अप्रुव्हल मध्ये गेले, अजून किती दिवस द्यायचे? सर आता किती दिवस चालणार आहे? किती दिवस चालणार? आणि वरून 2 दिवसांनी त्या दिवसानंतर यांनी परत म्हणणार कंपनीने वॉरंटी दिली नाही. आता किती दिवसात गाडी रेडी झालेली आहे, रेडी झाली? ऍज पर मारुतीच्या हिशोबाने गाडी पूर्ण रेडी झालेली आहे. बरोबर आहे. आता करताना त्यांनी जे आता वॉरंटीचा चालू आहे. बरं, ते बिल जे आलेलं आहे ते म्हणते का माझं जे बिल आलेलं आहे 1.5 लाख रुपयाचं, त्यांच्यावर त्यांचं म्हणणं आहे की ओव्हर टेस्ट मी जे टेस्टिंग झालेली आहे त्याच्यावर त्यांचं समाधान नव्हतं, गाडी काहीच झालं नव्हतं. जे मेंटेनन्स गाडी बंद कंडिशन आली, त्यांनी बाहेर काय फक्त केलं checklight लावलं मला माहिती होतं नाही, आम्हाला फक्त माहिती नाही. बरं, तुम्ही त्यांना सांगत असता असं गाडी बंद साहेब. कंडिशन आली आणि ते सर्व्हिस यांनी पूर्ण बाहेर गेलं, बाहेर म्हणजे नगर साईडला, म्हणजे शोरूम मध्ये सर, शोरूम मध्ये, म्हणजे माझ्याकडे शोरूम मध्ये म्हणा ना तुम्ही. नगर साईडला शोरूम मध्ये म्हणा. शोरूम मध्ये केलं ना, वगैरेमध्ये नाही. शोरूम मारुती सुझुकीच्या ऑथराइज शोरूम मध्ये सर्व मी हे केले, सर्व्हिस केलेलं आहे वॉरंटीसाठी फक्त. साहेब, मी काय म्हणतो तुम्हाला, मी त्यांनी केलं असं म्हटलं, मी तुम्हाला काय म्हणलं ऑथराइज नाही म्हटलं तुम्हाला, मी त्यांनी केलेलं हे तुम्हाला बोलतो. आणि मला आता मी इथं बोलू इच्छित नाही, मला आता ठीक आहे. कारण काय होतंय, मला असं पण सांगण्यात आलं काही अधिकाऱ्यांकडून, तुम्ही आमच्या शोरूम मध्ये सर्व्हिस केलेलं नाही,